मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। स्वबळावर की युतीत लढायचं, जिल्हा पातळीवर निर्णय घ्या। बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका न करण्याच्याही सूचना। हेवे दावे ठेवू नका, नागरिकांची कामं पूर्ण करा, तरच लोक तुमच्याकडे समस्या विश्वासानं घेऊन येतील। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। हेलिकॉप्टरनं शेतामध्ये जातो, भाजी कापतो की रेडा कापतो माहिती नाही, हाच माणूस दगा देणार, अनंत तरे म्हणाले होते। ठाकरेंची शिंदेंवर टीका। 2014 मध्ये अचानक भाजपने युती तोडली, शिवसेना भाजप युती तुटली, तेव्हाच भाजपचा शिवसेना तोडण्याचा डाव होता, उद्धव ठाकरेंचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। आमदार संग्राम जगतापांना पक्षाकडून नोटीस, अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरेंनी नोटीस बजावली। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, जगतापांना वक्तव्य भोवलं। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे, संग्राम जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। जगतापांची वक्तव्य सामाजिक ऐक्याला बाधा आणणारी, सुळेंची प्रतिक्रिया। तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिट नंतर घायवळला पासपोर्ट मिळाला, कुणाचा दबाव होता? निवडणुकीमध्ये घायवळनं कुणाचं काम केलं? फडणवीसांकडून सवाल उपस्थित। सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवळ व्यासपीठावर, मुख्यमंत्र्यांनी भाषणाआधी सचिन घायवळचं नावही घेतलं, रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला। निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला? पोलीस व्हेरिफिकेशन कोणी दिलं? अमित शहांकडे मुद्दा मांडणार, सुप्रिया सुळेंची माहिती। रवींद्र धंगेकरांची आज पत्रकार परिषद, निलेश घायवळ प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर आणखीन एक खुलासा करणार। घायवळ प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांची शिंदेंकडून कानउघडणी, सूत्रांची माहिती, तर गुन्हेगारी कमी करण्यासाठी आवाज उठवत असेल तर माझे नेते मला अडवणार नाहीत, धंगेकरांचं उत्तर। धंगेकरांच्या बॉस सोबत बोलणार, धंगेकरांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर, तर आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही, अजित पवारांचा टोला। शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यामधल्या बैठकीमध्ये एकत्र उपस्थित राहणार, वसंतदादा साखर कारखान्यामध्ये महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन। संघाच्या माध्यमातून भाजपकडून धर्म आणि देवळांचं राजकारण सुरू, या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केला होता, सामनातून भाजपवर निशाणा। भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतळ्याला अटक, नाशिकमधील गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई, मामा राजवाडे अटकेत, मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरीसा अद्याप फरार। अहिल्यानगरमध्ये आज शिवशक्ती आणि भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा, आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर रॅलीमध्ये सहभागी होणार, बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा निषेध। वंजारी समाजाचं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन, एसटी प्रवर्गामधून आरक्षणासाठी बीड नगर महामार्गावर चक्काजाम, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची माहिती। न्यायालयीन पद्धतीने लढून आम्ही कबूतरखाने पुन्हा सुरू करू, दादरच्या जैन मंदिरातील मुलींचा इशारा, मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही आयोजन। दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये तुळजाभवानी मंदिर 22 तास खुलं राहणार, मंदिरामध्ये होणारी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय। पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान मेन लाईनवर कोणताही मेगा ब्लॉक नाही, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी प्रवास रखडणार। इटलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी येण्याची शक्यता, मेलोनींच्या सरकारकडून संसदेमध्ये विधेयक सादर, सांस्कृतिक दरी संपवणं हा विधेयकाचा उद्देश असल्याचा दावा। पेरूमधील पॅम्प्लोना अल्टा इथे भीषण आग, फटाक्यांच्या दुकानामध्ये लागलेल्या आगीमध्ये 20 पेक्षा अधिक घरं जळून खाक। तालिबानच्या हल्ल्यामध्ये 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू, पाकिस्तानच्या अनेक चौक्या अफगाणिस्तानच्या ताब्यात, हल्ल्यामध्ये पाक सैन्याचं मोठं नुकसान। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।